इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 8 बघतोय आपण। सत्ता सौवपयथा सविसरुवाणन्तपजायां भंगुपादधुवत्ता सप्पडिवखा हवदी एकाम। काय सांगितलं होतं? सत्ता म्हणजे अस्तित्व कसं आहे? सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, सविश्वरूप आहे, अनंत पर्यायात्मक आहे, भंग उत्पाद आणि ध्रुवाने सहित आहे, सप्रतिपक्ष आहे आणि एक आहे। हे सगळे त्या सत्तेची विशेषणं घेऊन सांगितली। सत्ता अशी आहे। मग काल त्याच्यामध्ये आपण बघत होतो काय, प्रत्येक विशेषणाला हेतू दिलाय त्यांनी। काय बघितलं होतं? सत्ता म्हणजे कोणाची सत्ता सांगायला लागलेत? दोन प्रकारची सत्ता आहे, काल सांगितलं होतं ना, महासत्ता आणि अवांतर सत्ता। महासत्ता म्हणजे काय? महासत्ता म्हणजे काय? महासत्ता म्हणजे सर्वांमध्ये व्यापक असणारी एक सत्ता, त्याला म्हणायचं महासत्ता। आणि अवांतर सत्ता म्हणजे त्यातून विशेष एक नाही एखाद्याचं विशेष कथन केलं तर ती अवांतर सत्ता। जसं महासत्ता म्हणून काय केलं, सत घेतलं किंवा द्रव्य घेतलं। महासत्ता म्हणून जर द्रव्य घेतलं तर अवांतर सत्ता काय होणार सांग? नाही, सगळे द्रव्य द्रव्य रूपाने घेतले आपण महासत्तामध्ये, सत म्हणून किंवा द्रव्य म्हणून, तर त्यातला एखादा द्रव्य घेतला तो अवांतर सत म्हणायचं। जसं 6 द्रव्य सामान्य द्रव्य द्रव्य रूप आहेत तर ती महासत्ता झाली, सगळ्यामध्ये व्याप्त असणारे ते सत। द्रव्य स्वरूप ते घेतलं महासत्ता, आणि त्यातून फक्त तुम्ही जीवाचं वर्णन केला तर त्याला म्हटलं अवांतर सत्ता। जसं सकाळी वर्णन चालू आहे ते पुद्गलाचं, तर पुद्गल हे घेतलं आपण फक्त एक द्रव्य तर ती अवांतर सत्ता म्हणायचं। हा, म्हणजे ज्याचं तुम्हाला वर्णन करायचंय ते एक वेगळं काढलं त्यातनं तर ते अवांतर सत्ता। थोडक्यात महासत्ता हे सामान्य असतं आणि अवांतर सत्ता हे विशेष असतं। म्हणजे असं भेद स्पष्ट करताना आम्ही असं भेद काढले होते, लिहा पाहिजे तर लिहायचं असलं तर। महासत्ता म्हणजे उदाहरण घेतलं, सगळ्यामध्ये व्याप्त असणारं सामान्य सत, आणि त्यातून एकच सत म्हणजे एकच द्रव्याचं आपण विशेष केलं वर्णन तर त्याला म्हणायचं अवांतर सत। महासत्तामध्ये लिहिलं सामान्य आणि अवांतर सत्तामध्ये लिहिलं विशेष। महासत्तामध्ये लिहिलंय सत सामान्य किंवा नुसतं सत, आणि अवांतर सत मध्ये लिहिलं एखादं द्रव्य, तुम्ही जे काय आता कुठल्या सतचं वर्णन करणार आहे, पुद्गल म्हणा, जीव म्हणा, ते एखादं घेऊन वेगळं काढलं तर ते अवांतर सत म्हणायचं। एक्झाम्पल सांगा की कसं लिहायचं? इकडं महासत्ता म्हणजे काय घेतलं? तेच ना, सामान्य जीव असेल। जीव नाही, आता थांब की, कसं त्याला मग फ्लो चार्ट करत जावं लागेल खाली खाली। सत म्हणून घेतलं, सामान्य लिहिलं, आणि इकडं अवांतर मध्ये विशेष लिहिलं। महासत मध्ये जर तू सत लिहिलं नुसतं तर अवांतर सत मध्ये येणार जीव। उदाहरण, अवांतर सत्तामध्ये काय लिहायचं? इकडं सत आणि इकडं काय लिहायचं? जीव। मग आता जीव महासत्ता केलं तर अवांतर सत्ता काय येणार सांग? एखाद्या जीवाबद्दल वर्णन घेतलं तर ते अवांतर सत्तामध्ये येणार का? म्हणजे मनुष्य गती समज, सगळे जीव आहेत पण त्यातल्या मनुष्य गतीला स्पेसिफिक घेतलं तर ते अवांतर सत झालं।
परत त्याच्या पुढे जाऊन मनुष्य गतीला जर मनुष्य जीवांना जर महासत्ता केलं तर अवांतर सत काय? त्यातून अजून भेद करायचं. कसं पण असं तुम्ही काय अपेक्षेने भेद करणार ते त्याच्यामध्ये. जसं सम्यक दृष्टी, सगळे मनुष्य सम्यक दृष्टी नाही आहे त्यामुळं अवांतर सत म्हणून त्यातनं तेवढेच जीव घेतले तर ती अवांतर सत्ता झाली सम्यक दृष्टी. मग परत सम्यक दृष्टी मनुष्यांना जर महासत्ता केलं तर अवांतर सत्ता. असं करत करत शेवटपर्यंत जाऊ शकतो त्याच्यामध्ये. जर त्याला महासत्ता केलं कुठल्या गोष्टीला तर त्याच्यामध्ये असणारं एक अवांतर सत काढायचं आणि मग त्याचं विशेष वर्णन आता काय तुम्ही घेतलं तीर्थंकर घ्या, चक्रवर्ती घ्या असं वगैरे, किंवा मग मनुष्य, हे काय एखादं शलाका पुरुषांचं उदाहरण, कोण असं सम्यक दृष्टी म्हणल्यावर त्यात कोण पण घेऊ शकता तुम्ही, जे कोणी मनुष्यगतीमध्ये असणारे सम्यक दृष्टी. मग तीर्थंकर म्हणून घेतलीस तर ते महासत्ता झाली. 24 सगळे तीर्थंकर त्यात आले. अवांतर सत्ता म्हणजे एखाद्या तीर्थंकरांचं वर्णन. असं करत जाऊन भेद करत अवांतर सत्ता विशेष सांगते, महासत्ता सामान्य कथन करते. पुढं महासत्तामध्ये सादृश्य अस्तित्व सांगितलं जात आहे. म्हणजे काय? सोनी, सादृश्य अस्तित्व म्हणजे हा बरोबर. म्हणजे सगळ्यांमध्ये जे व्यापक आहे, सामान्य आहे, समान आहे, सदृश आहे, त्यांचं वर्णन करणार ते महासत्ता. जसं की आता आपण म्हणलं सत, सत हे सामान्य सगळ्यामध्ये व्याप्त आहे, किंवा द्रव्य हे सुद्धा लक्षण सगळ्या द्रव्यांमध्ये जाते त्यामुळे त्याला महासत्ता म्हणलं. मग म्हणून सादृश्यता जिथं दाखवली जाते अस्तित्वाची तर त्याला महासत्ता म्हणायचं. आणि अवांतर सत्तामध्ये काय घेऊ? स्वरूप अस्तित्व म्हणायचं त्याला. सादृश्यता म्हणजे सगळ्यांमध्ये व्यापक अस्तित्व आणि अवांतर सत्तामध्ये स्वरूप अस्तित्व घ्यायचं, म्हणजे त्या त्या द्रव्यापुरतं व्यापक असणारं ते स्वरूप. समजलं? महासत्तामध्ये सादृश्य अस्तित्व आणि अवांतर सत्तामध्ये स्वरूप अस्तित्व. झाड घेतलं तर महासत्तामध्ये येणार आणि आंब्याचं झाड हे स्वरूप अस्तित्व म्हणजे अवांतर सत्तामध्ये येणार का? महासत्ता काय घेतली? आंब्याचं झाड. हा, आणि अवांतर मध्ये नाही, महासत्तामध्ये वृक्ष घेतलं आणि अवांतर मध्ये आंब्याचं झाड असं. हा, मग महासत्तामध्ये घ्यायची बाग, त्या वन, सगळ्या झाडांचा समूह, मग त्यातनं एखादं तू विशिष्ट सांगणार तर त्याला म्हणायचं अवांतर सत्ता. तर त्याच अपेक्षेने महासत्ताला लिहायचं व्यापक असते ती महासत्ता असते आणि व्याप्य असते ते अवांतर सत्ता असते. म्हणजे ते अंश रूप आहे ना. व्यापक काय सांगितलं? व्यापक कोण असणार? महासत्ता. महासत्ता आणि इकडे व्याप्य. बरोबर. तसंच आता आपण जे विशेषण वाचतोय ना या गाथेमध्ये, त्यामध्ये आलेला शब्द आहे ना सवपयथा, म्हणजे सर्व पदार्थामध्ये स्थित आहे, ते महासत्ता आहे का अवांतर सत्ता आहे? सर्व पदार्थांमध्ये समानता आहे ना, महासत्ता. बरोबर. म्हणून महासत्तामध्ये लिहिलं सर्व पदार्थ स्थित, आणि महासत्ता आहे ती सर्व पदार्थामध्ये स्थित, आणि अवांतर सत्ता आहे ती एक पदार्थ स्थित असं येणार. म्हणजे आता या गाथेच्या अपेक्षेने हा भेद दाखवलाय त्यांनी, कारण सर्व पदार्थामध्ये स्थित असतं ते सामान्य असतं, सत असतं असं वर्णन आलंय, तर ते त्यासाठी महासत्तेला ते विशेषण दिलं. आणि अवांतर सत्ता कशी असते? सगळ्यामध्ये नाही तर एकामध्ये स्थित असते, म्हणून एक पदार्थ स्थितत्व अवांतर सत्तामध्ये घ्यायचं. समजलंय? कालची ओळ पुन्हा एकदा घ्यायची का? शेवट इनकम्प्लीट राहिलेलं घेऊ की.
तर एवढं सामान्य एक तुम्हाला रूपरेषा सांगितली की सत्ता जी असते ती अशा प्रकाराने त्याची विशेषणं दिली आहेत. कशासाठी सांगायलेत हे की आपल्या जीवाची सत्ता कशी आहे. आता आपल्या एका जीवामध्ये सांग बघूया कसं लावायचं महासत्ता आणि अवांतर सत्ता. सगळे जीव घेतले तर महासत्ता, त्यातून माझा जीव घेतला तर अवांतर सत्ता. पुढं माझा जीव महासत्ता, अवांतर सत्ता काय 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 म्हणणार आता? महासत्ता माझा जीव आणि अवांतर सत्ता काय पर्याय येतील का? हा बरोबर. म्हणजे जीव कसा आहे अनंत गुणांचा पिंड आहे किंवा अनंत पर्यायांचा पिंड आहे. मग त्यातली एखादा गुण किंवा एखादी पर्याय घेतला तर अवांतर सत्ता झाली. समज पर्याय घेतली, एक पर्याय कुठली तरी ती अवांतर सत्ता. आता सांग एक पर्याय महासत्ता केलं तर बरोबर अवांतर सत्ता घ्यायची. म्हणजे असं करत करत भेद ते वर्णिजींनी अजून पुढे जाऊन सांगितलं. एक जर अविभाग प्रतिच्छेद आपण महासत्ता केलं तर त्याच्यामध्ये असणारे अनुभाग ते अवांतर सत्ता घ्यायची. असं करत त्यांनी भेद करत सांगितलं. म्हणजे कुठली विवक्षा कशी आहे त्याच्या अनुसार समजून घ्या. सामान्य रूपाने करत असणार वर्णन तर महासत्ता म्हणलं आणि त्यामध्ये विशेष वर्णन करणार तर ती अवांतर सत्ता. तर काल आम्ही टीका बघत होतो सोनाली, त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या विशेषणांना हेतू देऊन सिद्ध करायला लागलेत की सत्ता कशी असते. न सर्वथा क्षणिक आहे न सर्वथा नित्य आहे. कोणासाठी सांगितलं सांग? सर्वथा क्षणिक नसते सत्ता. बरोबर. त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं की सत्ता ही सर्वथा क्षणिक नसते तर कथंचित क्षणिक आणि कथंचित नित्य आहे. आणि सत्ता सर्वथा नित्य नसते. कोणासाठी सांगितलं? कोण सर्वथा नित्य मानतात ते कोण आहेत? सांख्य मतवादी. तर कुटस्थ नित्य मानतात. हॅलो रुपाली. रुपाली काय म्हणले मी? जे सर्वथा नित्य मानतात ते कोण आहेत? बौद्ध ना. सर्वथा नित्य मानतात. नाही रे बाबा, ते सर्वथा क्षणिक मानतात. मग जे सांख्य आहेत ते वस्तूला सर्वथा नित्य मानतात. त्याच्यामध्ये परिणमनच होत नाही किंवा पर्याय रूपाने त्याचं काय अनित्यताच नाही असं सर्वथा मानतात. त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं की वस्तू किंवा सत सर्वथा क्षणिक नाही आहे, सर्वथा नित्य नाही आहे. कथंचित नित्य आहे, कथंचित अनित्य आहे. मग वाचलो होतं काय? सर्वथा नित्य असणाऱ्या वस्तूचं तत्वतः क्रमभावी पर्यायांचा अभाव असल्यामुळे विकारपणा कसा घटित होईल? म्हणजे घटित होणार नाही. काय समजलं? जर वस्तूचं स्वरूप सर्वथा नित्य मानलं तर त्याच्यामध्ये क्रमभावी पर्यायाचा सद्भाव सिद्ध होणार नाही. त्यामुळं विकार म्हणजे परिणमनच सिद्ध होणार नाही. म्हणजे सर्वथा ती वस्तू अपरिणामी होईल. म्हणून त्याच्यामध्ये परिणमन पण आहे हे सिद्ध केलं. आता दुसरं पक्ष सांगितलं होतं सर्वथा क्षणिकस्य च वस्तुनः प्रत्यभिज्ञान अभावात कुतः एकसंतानत्वम. सर्वथा क्षणिक असणाऱ्या वस्तूचं तत्वतः म्हणजे वास्तविक रूपाने प्रत्यभिज्ञानाचा अभाव असल्यामुळे कशा रीतीने एक संतानत्व घटित होणार? काय कळलं? प्रत्यभिज्ञान म्हणजे काय सोनी? प्रत्यभिज्ञान म्हणजे प्रत्यक्ष यांचं जोडरूप ज्ञान, त्याला म्हणाल प्रत्यभिज्ञान. हा म्हणजे जसं स्मरण आणि प्रत्यक्षाचं जोडरूप ज्ञान जे असतं त्याला म्हणायचं प्रत्यभिज्ञान. जसं म्हणलं होतं की तीच ही आदिनाथ भगवंतांची मूर्ती किंवा त्यांच्यासारखी ही मूर्ती किंवा त्यांच्यापेक्षा ही वेगळी आहे असं आपण जे काय लावतो ना
पूर्वी बघितलेलं आणि आत्ताचं वर्तमानातलं प्रत्यक्ष, त्याच्यावरून प्रत्यभिज्ञानाचा तो विषय सांगितला जातो. मग तुम्ही पूर्वीचं आठवताय आणि वर्तमानातलं जोडताय, ह्याच्यासाठी तुम्हाला एक संतानपणा पाहिजे ना मध्ये, नाहीतर तीच ही कसं म्हणणार. म्हणून सांगितलं की जर सर्वथा क्षणिक मानली वस्तू तर त्याच्यामध्ये प्रत्यभिज्ञानाचा अभाव असल्यामुळे एक संतान. तुमचा आवाज लॉक ठेवा. तर सांगायलेत की एक संतानपणा घटित होत नाही जर त्याच्यामध्ये सर्वथा क्षणिक मानलं वस्तूचं स्वरूप, तर प्रत्यभिज्ञान घटत नसल्यामुळे एक संतानपणा राहणार नाही. ततः म्हणजे म्हणून प्रत्यभिज्ञानाचं हेतुभूत कुठल्या तरी स्वरूपाने ती वस्तू उत्पाद, वेळ आणि द्रव्य स्वरूप आहे हे सिद्ध करण्यासाठी मोठं वाक्य घेतलं त्यांनी. काय म्हणले? प्रत्यभिज्ञानाचं हेतुभूत केनचित स्वरूपेण द्रव्यमालंब्यमानम, कुठल्या तरी स्वरूपाने द्रव्याला आलंबन करणारं, काभ्यांचित क्रमप्रवृत्ताभ्याम स्वरूपाभ्याम प्रलीयमानम उपजायमानम च एक कालम एव, एका काळामध्ये कुठल्या तरी क्रमप्रवृत्त स्वरूपाच्या द्वारे प्रलीयमान म्हणजे वेळ होत असताना आणि उपजायमान म्हणजे उत्पन्न होत असताना एकाच काळामध्ये परमार्थतः त्रितयीम अवस्थां बिभ्राणम वस्तू सत अवबोध्यम, तर तीन काळामध्ये ती वस्तू जी परमार्थाने या तीन अवस्थांना धारण करते ती सत आहे असं जाणणे योग्य आहे. म्हणजे काय सांगायचं एवढं सवळ्यावरून, जी वस्तू परिणमन करते तीच सत राहते, जी परिणमन करताना ध्रुव असते तीच सत राहते. असं नाही की सर्वथा ती क्षणिकच आहे किंवा सर्वथा ती नित्यच आहे, असल्या कुठल्याही वस्तूचं अस्तित्व राहत नाही. कारण त्याच्यामध्ये जर परिणमन नाही झालं तर त्या वस्तूची सत्ता धोक्यात येते. जसं म्हणलं होतं उदाहरण, काय, पाणी जर एके ठिकाणी थांबलं तर ते शेवाळतं, म्हणून त्या पाण्याला फ्लो असावा लागतो, सारखं त्याच्यामध्ये काहीतरी उलाढ हलवायला पाहिजे, खालून झरे पाहिजेत, असं म्हणून आपण ते पाणी थांबलेलं पित नाही, म्हणजे प्यायला नको आहे. जर त्याच्यामध्ये निरंतर काहीतरी चालू आहे क्रिया प्रोसेसिंग तर ते पाणी जिवंत राहतं म्हण, किंवा त्यामध्ये जीवांची उत्पत्ती होत नाही. तर म्हणून म्हटलं कुठलंही वस्तू असू दे, जर त्याच्यामध्ये उत्पाद व्यय होणार नाही तर ध्रुवता सुद्धा राहणार नाही, आणि जी वस्तू उत्पाद व्यय ध्रुवाने रहित आहे ती प्रत्यभिज्ञानाचा हेतू होणार नाही. म्हणून अशी वस्तू सत आहे असं जाणणे योग्य आहे. पुढं वाच रूपाली. आता जे काही विशेषण दिलेत ना गाथेमध्ये, त्या विशेषणांना घेऊन हेतू देऊन सांगणार आहेत. अतः एव, आता कुठून घ्यायचं सर्व अतः एव कुठपर्यंत झालं होतं? सर्व पदार्थ स्थितापासून चाललेलं, त्यानंतर पण एक वाक्य झालं म्हणजे ते थांबवलं आपण. सप्ता अपि उत्पाद व्यय द्रव्यात्मिका अवबोधव्या भावभावतो कथमचित एक स्वरूपत्वात्. काय करायचं आता? अनुमान वाक्य करायचं याचं. कसं सांग? सत्ता उत्पाद वे द्रव्यात्मक आहे. पहिलं वाक्य. उत्पाद आदी रूप आहे. का हेतू काय दिलं? भाव भाववतो हो कथंचित एक स्वरूपत्वात्. भाव आणि भाववान यांचं कथंचित एक स्वरूप असल्यामुळे काय कळलं? सोनाली काय कळलं?
सत्ता कशी असते? उत्पादादी रूप असते. उत्पाद वे द्रव्यात्मक आहे का? कारण भाव आणि भाववान, भाव कशाला म्हणायचं, भाववान कशाला म्हणायचं? तो भाववान आणि जे गुण आहेत त्याचे म्हणजे अंश आहे तो भाव, आणि भाववान म्हटलं तर द्रव्य. मग भाव आणि भाववान यांचं कथनचित एक स्वरूप असल्यामुळे, म्हणजे उत्पाद वे ध्रुव हे एका द्रव्यामध्ये एका रूपाने चालू आहेत. म्हणजे सत्ता जी आहे ती उत्पाद वे द्रव्यात्मक आहे, जाणण्यायोग्य आहे. कारण भाव आणि भाववान म्हणजे गुणपर्याय आणि द्रव्य ह्यांचं कथनचित एक स्वरूप असल्यामुळे, जर एक स्वरूप नाही मानलं तर ते भिन्न भिन्न मानावे लागतील, असं तर नाही. म्हणून त्यांचं एक स्वरूप आहे, तर त्यामुळं ती सत्ता उत्पाद वे द्रव्यात्मक आहे. मग याच्यामध्ये प्रतिज्ञा काय, पक्ष काय, हेतू काय? कारण भाव आणि भाववान कारण म्हटल्यावर असल्यामुळे नाही म्हणायचं, कारण म्हटल्यावर आहेत म्हणायचं, आणि मुळे लावायचं असलं तर मध्ये कारण नाही घ्यायचं. सत्ता उत्पाद वे द्रव्यात्मक आहे कारण भाव भाववान कथनचित एक स्वरूप आहेत. मग ह्याच्यामध्ये सत्ता उत्पाद वे द्रव्यात्मक आहे हे झालं प्रतिज्ञा, आणि पुढचं झालं हेतू. बघितलं होतं काल हे आपण. मग त्यामध्ये सांगायलेत की सत्ता आणि सत्तावान हे कथनचित परस्पर भिन्न नसतात, कथनचित एक रूप असतात. जे माझे आहे ते माझ्यापासून अभिन्न असते. माझे काय आहेत, गुणपर्याय हे माझे आहेत, ते माझे म्हणतो म्हणजेच काय, कथनचित माझ्यापासून ते भिन्न आहेत, कथनचित अभिन्न आहेत. जे भिन्न असतात त्याला उपचाराने किंवा कल्पनेने माझे म्हणतो. जसं की माझं घर, माझे कपडे हे तुमचं नाही आहे, पण तुम्ही तुमचं म्हणता, हे उपचार झाला. पण जिथं सत्ता आणि सत्तावान आहे ते एक रूपच असतं, त्याच्यामध्ये भेद नसतो, त्यामुळे तो उपचार नाही चालत. तिथं तर जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप कथनचित एक स्वरूप आहे असं सांगितलं गेलं. मग उत्पाद वे ध्रुव हे झाले भाव, आणि सत्ता हे झालं भाववान. कळलं काय सांगायचंय? भाव आणि भाववान यांचं एक स्वरूप असतं असं सांगितलं ना हेतू. त्याच्यामध्ये भाव म्हणजे उत्पाद वे ध्रुव हे पर्याय, आणि भाववान म्हणजे सत्ता. लिहिलं का असं? सत्ता म्हणजे भाव आणि सत्तावान म्हणजे भाववान, हे दोघांचं एक स्वरूप असल्यामुळे अरेच्या भाववान, सत्ता म्हणजे भाववान आणि सत म्हणजे हे उत्पादादी म्हणजे भाव. उत्पादादी हे पर्याय आहे तर त्याला भाव म्हणलं, आणि त्यांनी सहित असणारी सत्ता त्याला म्हणलं भाववान. पुढचं वाक्य वाच. साच त्रिलक्षणस्य हा काय करायचं वाक्य आता? सत्ता कथनचित एक आहे, तीन लक्षण, सत्ता एक आहे हे प्रतिज्ञा वाक्य घेतलं. त्याच्यामध्ये सत्ता हे झालं पक्ष, आणि उत्पादादी रूप आहे हे झालं साध्य, किंवा सत्ता हे पक्ष आणि एक आहे हे साध्य. आता चालू आहे आपलं ते. सत्ता एक आहे ह्याची सिद्धी करायची आहे, तर त्यासाठी हेतू काय दिला? त्रिलक्षण रूप असणाऱ्या, हा मग त्याच्यामध्ये मागं त्याचं विशेषण दिलं. त्रिलक्षण म्हणजेच उत्पाद वे ध्रुव. त्रिलक्षण रूप असणाऱ्या समस्त वस्तू विस्ताराचं सादृश्याचं सूचक असल्यामुळे वस्तू किंवा सत्ता एक आहे.
सत म्हणले असता संपूर्ण द्रव्यांचा समूह सांगितला, म्हणून सादृश्य अस्तित्वाने सर्व द्रव्य सामान्य रूपाने एक आहेत. बरोबर, सादृश्य सांगताना सगळे द्रव्य एक आहेत, पण स्वरूप अस्तित्वाने काय सांगणार, त्याच्यामध्ये भेद आहेत. सादृश्य अस्तित्व म्हणजे सगळ्यांना एकामध्ये ग्रहण केलं, आणि स्वरूप अस्तित्व म्हणताना त्यातल्या एखाद्याचं वर्णन केलं. स्वरूप अस्तित्वाने त्यांच्यामध्ये भेद आहे. सादृश्य अस्तित्वाने महासत्ता आणि स्वरूप अस्तित्वाने अवांतर सत्ता ग्रहण केली जाते, म्हणून महासत्ता अपेक्षेने सत्ता एक आहे. जे काय आत्ता सांगितलं ना वाक्य त्यांनी, हे सत्ता एक आहे का, कारण त्रिलक्षणात्मक सत्ता समस्त वस्तूंमध्ये सादृश्याची सूचक असल्यामुळे, सादृश्य सूचक असल्यामुळे मग आपण मगाशी ते केलं ना महासत्ता आणि अवांतर सत्ता, त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट करू शकता. महासत्ता एक आहे, अवांतर सत्ता अनेक आहेत. काय हां, म्हणजे कारण सगळ्यामध्ये व्यापक स्थिती महासत्ता आहे, आणि अवांतर सत्ता म्हणजे त्याचे अनेक भेद आहेत. किंवा महासत्ता ही अभेद आहे, अवांतर सत्ता भेदरूप आहे. आता पुढचं वाक्य सांगतायत. समजलं का एवढंपर्यंत? पुढं, सर्व पदार्थ स्थिताः च त्रिलक्षणस्य सत् इति अभिधानस्य प्रत्ययस्य च सर्व पदार्थेषु तन्मूलस्य एव उपलम्भात् झालं रुपाली झालं वाक्य. ते हेतू आहे ना, तन्मूलस्य एव उपलम्भात. काय सांगायले आता, करायचंय वाक्य पुढचं. सत्ता सर्व पदार्थ स्थित आहे का सांग. आता हे जी सत्ता म्हणून सांगायलेत ना, ही सगळी महासत्ता आहे बरं का, समजून घ्या. त्या महासत्तेची ही सगळी विशेषणं सांगतायत. महासत्ता उत्पादादीने सहित आहे, महासत्ता एक आहे, महासत्ता सर्व पदार्थ स्थित आहे का. काय उत्तर दिलं, त्याचं हेतू दिला. सांगितलं ना त्यांनी की त्रिलक्षण रूप सत अशा नावाचं, म्हणजे काल मी म्हणले ना, शब्द नय, अर्थ नय आणि ज्ञान नय, ह्याचं सगळ्याचं एकत्र प्राप्ती होत असल्यामुळे असं लावायचं. सत अशा वाचक शब्दाचं, परत सर्व पदार्थामध्ये त्रिलक्षणाची, सत अशा वाचक शब्दाची आणि सत अशा प्रतीतीची उपलब्धी होत असल्यामुळे. म्हणजे काय म्हणायचंय, ती महासत्ता सगळ्या द्रव्यांमध्ये आहे. तर ह्याचं ज्ञान तुम्हाला होतंय तर कशा रीतीने होतंय, उत्पादादी चालू आहे म्हणून. त्यामुळं सगळ्यामध्ये सत्ता व्यापक आहे तर उत्पादादी होणार. दुसरं, ते सत आहेत असं तुम्हाला नावानी माहिती आहे, सत आहे अशी तुम्हाला प्रतीती आहे, म्हणून सांगितलं की त्या त्रिलक्षणाची, सत अशा कथनाची आणि सत अशा प्रत्ययाची, प्रत्यय म्हणजे ज्ञान, त्याची उपलब्धी होत असल्यामुळे सत्ता सर्व पदार्थ स्थित आहे, जी सतरूपाने जाणली जाते असं समजून घ्या. तिथं मी नाही लिहिली. सत्तेने शून्य कोणताही पदार्थ नाही, जसं त्यांनी वर्णचिन्ह उदाहरण देऊन सांगितलंय. जसे की घर म्हणताना किती घर, एक घर झालं. गल्ली म्हटलं तर किती घरं झाली, 100 घरं समज. नगर म्हटल्यावर 1000 घरं. तर नगर सर्व गृहात्मक आहे. तसे म्हणजे नगर तुम्ही म्हटला तर त्याच्यामध्ये सगळी घरं व्याप्त झाली, आली. मग एक शब्द वापरलाय तुम्ही नगर, तर त्याच्यामध्ये सगळे घरं आली. तसं एक शब्द वापरलाय सत, तर त्यामध्ये सगळे द्रव्य गर्भित झाले. त्यामुळं हे समान रूपाने एकामध्ये व्याप्त असणारे ते महासत्ता असते. सगळ्यामध्ये व्यापक असणारी ती एक महासत्ता असते.
मग जसं घर म्हणताना एक घर सांगितलं, वाचून दाखवू का ते? जैसे घर कहने से एक घर आया, मोहल्ला कहने से 100 घर आए, नगर कहने से 1000 घर आ गए. तो नगर सर्वगृहात्मक है. जसं इथं सर्व पदार्थात्मक आहे हे सांगालेत ना, सर्व पदार्थ स्थित आहे काय महासत्ता, तसं नगर हे सर्वगृहात्मक आहे. ऐसे ही यह विश्व समस्त वस्तू विस्तारात्मक है. विश्व कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये समस्त वस्तूचा विस्तार आहे. विश्व अलग से कुछ वस्तू नहीं है, अनंत पदार्थों का समूह ही यह विश्व है. काय समजलं? विश्व म्हणजे सर्व पदार्थांचा समूह आहे. ते काय असं डिफरंट काहीतरी वेगळं द्रव्य असं नाही. जसं ते नगर म्हणजे घराला सोडून काय नाही आहे, घरांचीच बंच आहे म्हण, तसंच विश्वसुद्धा काय आहे? सर्व पदार्थांचा समूह म्हणजे विश्व आहे. त्यामुळं विश्व बाहेर कुठलं नाही आहे किंवा पदार्थाला सोडून विश्व नाही आहे. म्हणून सत असं त्याचं लक्षण घेतलं. म्हणून सर्व पदार्थ स्थित आहे का? कारण सत रूपाने त्याचं ज्ञान होत असल्यामुळे. हां हां बोल. तेच ना, हां म्हणजे असं तिथं लागतंय, पण आता ते अर्थ काढावा लागेल तसं त्यातून. त्यांनी फक्त एवढं घेतलं, सत नावाचं शब्द आहेत. सत अशी प्रत्यय म्हणजे ज्ञान आहे आणि तशी वस्तू आहे म्हण, जे त्रिलक्षणात्मक आहे ती, त्या सगळ्यामध्ये व्याप्त असल्यामुळे सत्ता सर्व पदार्थ स्थित आहे. या सगळ्याचं ते मूल कारण असल्यामुळे सत्तेला काय म्हणलं? सर्व पदार्थ स्थित आहे. त्याचा अर्थवास म्हणजे समजते. खाली काय सांगितलं? त्या सत्तेच्या कारणानेच ती सत्ता सर्व पदार्थ स्थित आहे, कारण त्या सत्तेच्या कारणानेच सर्व पदार्थामध्ये त्रिलक्षणाची, म्हणजे काय त्रिलक्षण म्हणजे? उत्पादवे द्रव्याची उपलब्धी होते, सत अशा वाचक शब्दाची उपलब्धी होते आणि सत अशा प्रतीतीची उपलब्धी होते, असं त्यांनी थोडक्यात सांगतायत. 8 नंबरची गाथा आहे. तर हे सर्व पदार्थ या शब्दाने हा शब्द आणि त्याची प्रतीती म्हणजे अर्थ असं घ्यायचं का? म्हणजे होतंय. प्रतीती म्हणजे ज्ञान, प्रत्यय आहे तो. प्रत्यय म्हणजे ज्ञान होते. म्हणजे कुठलंही द्रव्य घ्या तर ते सत रूपाने ज्ञान होते त्याचं. का? कारण त्याच्यामध्ये ती महासत्ता आहे विद्यमान. म्हणून तुम्ही प्रत्येक पदार्थाला सत म्हणून जाणू शकता किंवा त्याला सत असं नाव देऊ शकता किंवा त्याच्यामध्ये उत्पादवे द्रव्य चालू आहे म्हणून ते महासत्ता सर्व पदार्थामध्ये स्थित आहे असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे मी जीव आहे तर त्या जीवाची सत्ता म्हणजे जीव सत आहे का नाही आहे? जीव सत आहे का असत आहे? हा, मग त्या सतची प्रतीती का होते? कारण मी पण एक महासत्ताचाच अंश आहे. महासत्ता म्हणजे सगळ्यामध्ये व्याप्त असणारी ती सत्ता आहे ना, त्यामुळं त्या महासत्ता रूपाचंच एक अंश मी आहे प्रत्येक द्रव्य. म्हणून सत असं जे ज्ञान होतं ते महासत्ता आहे. मग ते सत रूपाने तुम्ही नाव दिलं त्या द्रव्याला तर ते अभिधान झालं, त्याचं सतरूपाने प्रतीती केली तर ते ज्ञान सत झालं आणि तो पदार्थ म्हणजे एक सद्द्रव्य झालं. त्यामुळे या सगळ्याच्या अपेक्षेने ती महासत्ता सर्व पदार्थामध्ये स्थित आहे असं बोध करून दिला. समजलं? पुढं 8 नंबरची गाथा आहे ना, त्याची टीका आहे. ते 3-4 ओळी झाल्यावर पुढे आहे बघ, 5-6 ओळी झाल्यावर. सविश्वरूपा दिसलं? विश्वस्य समस्त वस्तू विस्तारस्य अपि रूपैः
त्रिलक्षणैः स्वभावैः वर्तमानत्वात्. कसं वाचायचं? सह हे तृतीयाची अपेक्षा असती ना सहला, त्यामुळे ते मागं वाचायचं. त्रिलक्षणैः स्वभावैः सह वर्तमानत्वात्. सगळीकडे थांबलं ना मग वस्तूचा वाक्याचा अर्थ लागत नाही. वाचत वाचत ते पकडत जायचं पुढचं शब्द काय आहे ते. सविश्वरूपा म्हणत असताना काय सांगितलं आता चौथं वाक्य? सत्ता सविश्वरूप आहे का हे तू सांग. समस्त वस्तू विस्ताराच्या त्रिलक्षणवाल्या स्वभावाने सहित असल्यामुळे सविश्वरूप आहे, म्हणजे ती विश्वाच्या रूपासहित वर्तते, म्हणजे विश्वरूप राहते म्हणून सविश्वरूप आहे असं सांगायचं. ती सत्ता विश्वाला सोडून वेगळी काही नाही आहे म्हणून विश्वरूप राहते ती सत्ता. मग विश्वरूप म्हणत असताना वस्तू विस्ताराच्या त्रिलक्षणवाल्या स्वभावासहित राहते. सगळे हेतू दिलेत फक्त त्यांनी. तुझे भांडेच वाजायलेत रुपाली. समस्त वस्तुविस्ताराच्या रूप त्रिलक्षण रूप स्वभावाच्या सह राहत असल्यामुळे स्वभावाच्या सहित स्वभाव सहित राहते म्हणून ती सत्ता सविश्वरूप आहे. चौथं पाचवं वाक्य बघ ना. आठवी गाथा कुठली आहे? बरोबर. त्याचे एक 8-10 ओळीच्या पुढं बघ असं सुरुवात आहे सविश्वरूपा असं. पुढच्या पानावर आहे का? कळलं का काय सांगितलं? वाचू का इथलं? सविश्वरूप म्हणजे काय आहे ते? मिळालं? सत्ता सविश्वरूप आहे म्हणजेच समस्त वस्तू विस्तारा म्हणजे ती विश्वाच्या रूपसहित वर्तते, म्हणजेच समस्त वस्तू विस्ताराच्या त्रिलक्षणवाल्या स्वभाव सहित राहते. संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या त्रिलक्षण रूप आहेत त्यामुळे त्याच्या बरोबर राहते ती सत्ता सविश्वरूप आहे असं म्हणलं गेलं. इथं त्यांनी विस्तार घेतला नाही आहे त्याचं काय. ठीक आहे, बघू इथं ह्यांच्या टीकेमधून अजून खुलासा होईल. फक्त म्हणायचं आहे काय, विश्वरूप आहे म्हणत असताना काय सांगतो आपण, सगळ्यामध्ये व्यापक आहे असं आलं ना. जसं काय म्हणायचं उदाहरण, सगळ्यात व्याप्त आहे असं ते ज्ञानरूप आहे म्हणता तुम्ही. स्वतःचं अस्तित्व कसं आहे आपलं, ज्ञानरूप आहे म्हणत असताना ज्ञानाने पूर्ण बनलेलं आहे ना तुम्ही. ज्ञान असं नाही आहे की थोड्या ठिकाणी आहे थोड्या ठिकाणी नाही आहे, तसं सांगतायत. सत्ता जी आहे ती सविश्वरूप आहे म्हणजे विश्वामध्ये संपूर्ण व्यापक आहे, सगळ्या वस्तूंमध्ये ती राहते त्या सत्स्वभाव रूपाने, म्हणून ती सत्ता कशी आहे, सविश्वरूप आहे. समस्त वस्तू विस्ताराच्या, कारण ती विश्वाच्या रूपाने किंवा संपूर्ण वस्तुसमूहाच्या त्रिलक्षणात्मक स्वभावाने सहित वर्तमान म्हणजे विद्यमान आहे म्हणून ती सत्ता कशी आहे, सविश्वरूप आहे. पुढचं एक विशेषण दिलं काय, अनंत पर्यायात्मक आहे. कशी आहे सत्ता, अनंत पर्यायात्मक आहे का, हेतू काय, वाच वाक्य पुढचं. नाही, अनंत पर्यायाच अनंत पर्यायाच
अनंताभिः द्रव्य पर्याय व्यक्तीभिः त्रिलक्षणाभिः परिगम्यमानत्वात्. काय सांगायला लागलेत? ती सत्ता अनंत पर्यायात्मक आहे कारण द्रव्यामध्ये अनंत पर्यायांच्या व्यक्ती आहेत आणि ते सर्व त्रिलक्षणात्मक आहेत. अनंताभिः द्रव्य पर्याय व्यक्तीभिः अनंत द्रव्य पर्यायांच्या द्वारे त्यांची व्यक्ती होत असल्यामुळे आणि तीन लक्षणाच्या द्वारे ते परिगम्यमानत्वात जाणलं जात असल्यामुळे त्रिलक्षणात्मक आणि अनंत पर्यायात्मक का आहे ती सत्ता? म्हणजे सत्ता म्हणजे माझ्या द्रव्याचं अस्तित्व किती पर्याय आहेत त्याच्यामध्ये? अनंत पर्याय आहेत. मागं किती झाल्यात? भूतकाळात अनंत झाल्यात. भविष्यकाळात किती होणार आहेत? अनंत पर्याय होणार आहेत. आता वर्तमानात किती पर्याय आहेत? वर्तमानामध्ये किती पर्याय आहेत सोनी? कसं उत्तर देणार? वर्तमानात द्रव्याच्या किती पर्याय आहेत? माझ्या द्रव्याच्या कसं म्हणायचं? एका गुणाची एक पर्याय. मग किती गुण आहेत माझ्यामध्ये आता? अनंत गुण आहेत. त्यामुळं एका समयात सुद्धा अनंत पर्याय आहेत. पण आता आपल्याला विवक्षा काय आहे? जो सत आहे ती सत्ता अनंत पर्यायात्मक आहे म्हणजे अनंत पर्यायांचा पिंड आहे तुमची सत्ता हे सांगायला. का? कारण अनंत पर्यायांच्या द्वारे त्याची अभिव्यक्ती होते. म्हणजे आत्ता जी काही तुम्हाला वाटतंय ना की ज्ञानाची परिणती चालू आहे तर त्याच वेळी सगळ्या गुणाची परिणती चालू आहे. ज्ञानातून तुमचं अज्ञान नष्ट झालं. आवाज लॉक कर. तर त्याच्याबरोबर हां बोल. आता काय म्हणलं तुम्ही? एका समयात एका गुणाची एक पर्याय असते. बरोबर. मग अनंत कसे लावायचे तिथं? किती गुण आहेत तुझ्याजवळ? अनंत गुण आहेत की पण एका समयात एकच गुण प्रगट होतोय ना. प्रगट नाही. मग सगळे गुण शांत बसणार का तोपर्यंत? सगळ्या गुणांचं परिणमन प्रति समयाला चालू आहे की नाही? मग प्रत्येक गुणाचं एक एक पर्याय म्हणल्यावर मुख्य गौण रूपाने असं घ्यायचं का? असं काय नाही. प्रत्येक गुण परिणमन करताय. तुम्हाला जी बघताय तुम्ही त्याच्या अपेक्षेने ती पर्याय सांगताय. म्हणजे ज्ञानाचा आता पर्याय प्रगट झाली हे अज्ञानाचा नाश झाला म्हणून तुम्ही म्हणताय ज्ञानाची अज्ञान रूपावस्था वेळ झाली आणि ज्ञान रूपावस्था उत्पन्न झाली. पण त्याचबरोबर श्रद्धेमध्ये चारित्र्यामध्ये आनंद वीर्य हे सगळ्या गुणांचं परिणमन झालं का नाही झालं? मग जे असेल त्या रूपाने पण त्यांचं पण परिणमन झालंय म्हणून सांगितलं की अनंत पर्यायात्मक सत आहे. मग माझं द्रव्य सत आहे तर त्या सतमध्ये किती पर्याय आहेत? अनंत पर्यायांचा पिंड आहे तो. म्हणून सांगितलं कारण सत्ता म्हणजे अनंत पर्यायात्मक आहे कारण द्रव्यामध्ये अनंत पर्यायांच्या व्यक्ती आहेत. एका समयाला एका द्रव्यामध्ये अनंत गुणांच्या अनंत पर्याय अभिव्यक्ती असतात. समजलं? म्हणजे एकाच वेळी तुमच्यामध्ये अनंत पर्याय आहेत. आत्ता पण जसं शिकलो म्हणून ज्ञानात भर पडली, ज्ञानाची परिणमन झालं, त्याच्यातून आनंद झाला, त्याच समयात आनंद प्रगट झाला. मग ती आनंदाची परिणती चारित्र्य रूपाने तुमची जी काय परिणती चालू आहे ती त्या अपेक्षेने म्हणजे प्रत्येक गुणाचं परिणमन चालू आहे तर त्या अनंत पर्याय एका समयात अभिव्यक्त आहेत. म्हणून त्यांची अभिव्यक्ती होत असल्यामुळे आणि त्रिलक्षणात्मक त्यांचं सत्व असल्यामुळे त्या त्रिलक्षणाच्या द्वारे ते जाणले जात असल्यामुळे म्हणजे त्रिलक्षणात्मक म्हणजे अज्ञानाचा वेध, ज्ञानाचा उत्पाद आणि त्यामध्ये ज्ञानगुण स्थिर याच्याद्वारे त्याचं अस्तित्व जाणलं जात असल्यामुळे सत्ता अनंत पर्यायात्मक आहे. समजलं? हो म्हणा. जबरदस्ती हो म्हणायला लागलाय. माझी सत्ता म्हणजे माझे अस्तित्व कोणामध्ये आहे? माझ्यामध्ये आहे. तर तसं ती सत्ता ते अस्तित्व माझं दुसऱ्यामध्ये नसतं. जसं सांगितलं ना तो राक्षस असतो आणि त्यांनी काय केलं?
आपला जीव काढून ठेवला होता पोपटात म्हणतात, आणि ते पोपट मारलं तर राक्षस मरणार. मग राक्षसाला खूप मारण्याचा प्रयत्न केला लोकांनी, पण राक्षस मरेच ना. का? कारण म्हणले की त्याचा जीव त्यांनी त्या पोपटात ठेवलेला असतो. असं ठेवता येतो का? कसं ठेवायचं असतो? मग आम्ही तर तुम्ही त्यांच्यापेक्षा, त्या राक्षसापेक्षा वरचे आहेत तुम्ही. का? कारण तुम्ही तुमचा जीव अनेक वस्तूंमध्ये ठेवला आहे. घरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये आपलं अस्तित्व आहे, आपला जीव आहे, बरोबर का नाही? आपली चप्पल चोरीला गेली, काय झालं? तुटली समजा, नवीन करकरीत आणली होती आणि तुटली. किती हर्ट होते. का? कारण सगळं आपलं अस्तित्वच त्याच्यात मानतो आपण. नवीन ड्रेस आहे आणि माझा नवीन ड्रेस घालून मी गेले होते आणि ॲक्सिडेंट झाला. जेव्हा झाला होता तेव्हा कुठंतरी कार्यक्रमला चालले होते मी, आणि चालले होते गाडीवरनं आपलं फुल स्पीडमध्ये, आणि जात असताना पडले रस्त्यावर घसरून अशी की सगळा ड्रेस फाटला. आणि मग किती दुःख, नवीन ड्रेस गेला. तर ते म्हणजे म्हणायचे, कशासाठी सांगत होते? माझं अस्तित्व मी त्याच्यामध्ये मानतो, तर त्याच्यामुळे दुःख होतं. म्हणून जाणा काय, माझी सत्ता माझ्यामध्ये स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे, पराच्या अधीन नव्हती, नाही नसणारच. तर म्हणून सत्तेचा अनुभव करा, मी सुद्धा सत्स्वरूप आहे. हो, जाणा. सत्स्वरूपोऽहं ज्ञानस्वरूपोऽहम्